हॅलो स्टुडंट, आज आपण आपल्या अवतीभोवती या पाठाविषयी माहिती मिळवणार आहोत. या ठिकाणी काही वस्तूंची चित्र दिसत आहेत. तर या वस्तू पाहून आपल्याला त्या वस्तू कोणत्या पदार्थापासून बनल्या आहेत, ते पदार्थ कोठे सापडतात आणि या वस्तूचे उपयोग याची माहिती मिळवायची आहे. पहा तर मग, ही वस्तू आहे बॅट. ही कोणत्या पदार्थापासून बनली आहे? बॅट बनली आहे लाकडापासून. लाकूड कोठे सापडते? लाकूड जंगलात सापडते आणि बॅटचा उपयोग खेळण्यासाठी होतो. ही वस्तू कोणती आहे? हा आहे कप. हा कोणत्या पदार्थापासून बनलेला आहे? कप हा मातीपासून बनलेला आहे आणि माती सर्वत्र सापडते. कपाचा उपयोग चहा पिण्यासाठी होतो. छान. सांगा पाहू, ही वस्तू कोणती आहे? ही वस्तू आहे दोऱ्याची गुंडी. दोऱ्याची गुंडी कापसापासून बनवली जाते. कापूस शेतात सापडतो आणि दोऱ्याच्या गुंडीचा उपयोग कापड शिवण्यासाठी होतो. छान. ही वस्तू आहे माठ. माठ कोणत्या पदार्थापासून बनवला जातो? माठ हा मातीपासून बनवला जातो. माती ही सर्वत्र सापडते आणि माठाचा उपयोग पाणी भरण्यासाठी होतो. छान. आता तुम्हाला या वस्तू ही ओळखता येतील बरं का? पहा तर मग, या वस्तू कोठे मिळतात आणि या वस्तूंचे उपयोग काय आहेत? हे काय आहे? ही आहेत केळी. केळी शेतात मिळतात आणि केळीचा उपयोग खाण्यासाठी होतो. हे काय आहे? हा आहे आवळा. आवळा शेतात मिळतो आणि आवळ्याचा उपयोग खाण्यासाठी होतो. हे आहे कणीस. कणसाचे उत्पादन शेतात घेतले जाते आणि याचा उपयोग खाण्यासाठी होतो. काही लोक मक्याच्या कणसापासून भाकरी बनवतात. त्याला आपण मक्याची भाकरी म्हणतो. छान. आपल्या आजूबाजूला अनेक वस्तू आहेत. त्या सर्वांचा मिळून आपला परिसर बनतो. आता या ठिकाणी एक चित्र दिलेले आहे. हे चित्र पहा. आता ह्या चित्रामध्ये तुम्हाला काय काय दिसते ते पहा. बरोबर, या चित्रात दिसत आहे माती. या ठिकाणी आहे दगड. या ठिकाणी दिसत आहे नदी. या ठिकाणी आहे ससा. छान. आणि या ठिकाणी काही घरे दिसत आहेत. येथे आहे टेकडी. या ठिकाणी दिसत आहेत डोंगर. छान. या ठिकाणी शेत दिसत आहे. या ठिकाणी रस्ता दिसत आहे. या चित्रात झाड दिसत आहे आणि झाडावर माकड बसले आहे. या ठिकाणी काही झुडपे दिसत आहेत. इथे खारुताई दिसत आहे. अशा प्रकारे वेगवेगळे प्राणी आपल्या सभोवताली असतात. निरनिराळ्या प्रकारचे वृक्ष, झाडे, झुडपे, वेली यांनी आपला परिसर सजला आहे. आपणही या परिसराचा एक भागच आहोत आणि या चित्रात तुम्हाला जे काही दिसत आहे ह्या सर्वांना मिळून आपण म्हणतो आपला परिसर. आपण सर्वजण ह्या परिसराचे एक भागच आहोत. छान. समजलं का मुलांनो, परिसर म्हणजे काय? छान. आता आपण पुढे पाहू. आता आपण आपल्या परिसरातील एक दगड आणि एक चिमणी यांची तुलना करू. दगड जिथे आहे तिथेच पडून राहील. त्याला कोणी उचलून हलवले तरच त्याची जागा बदलेल.
दगड जेवत नाही, त्यामुळे दगडाची वाढही होत नाही. दगडाला पिल्लेही होत नाहीत. समजलं का? पण चिमण्यांचे तसे नाही. चिमण्यांना घरटे बांधायचे असते. त्यासाठी चिमण्या आपणहून इकडे तिकडे फिरत असतात. चिमण्या किडे आणि धान्यांचे कण खातात. ते खाऊन त्यांची वाढ होते. चिमण्या घरट्यात अंडी घालतात. अंड्यातून पिले बाहेर पडतात. चिमण्या आपल्या पिलांची खूप काळजी करतात. आता आपण दगड आणि चिमणी यांची तुलना केली तर आपल्याला काय दिसून आले? दगड आणि चिमणी यांच्यात भरपूर फरक आहे. चिमणी आणि दगड यांच्यात हे फरक का दिसतात? चला तर मग आपण पुढे पाहू. कारण चिमणी सजीव आहे तर दगड निर्जीव आहे. आपल्या भोवताली असणाऱ्या वस्तूंचे दोन गट पडतात, सजीव वस्तू आणि निर्जीव वस्तू. सजीवांचेही दोन गट पडतात, प्राणी आणि वनस्पती. या ठिकाणी आपल्याला आकृती काढून दाखवलेली आहे. पहा, आपल्या भोवताली असणाऱ्या वस्तू सजीव आणि निर्जीव असे त्याचे दोन गट पडतात. आणि या ठिकाणी सजीवांचे, प्राणी आणि वनस्पती असे दोन गट पडतात. पाहू तर मग पुढे. जशी प्राण्यांना पिल्ले होतात तशी बियांपासून वनस्पतींची रोपे तयार होतात. ती वनस्पतींची पिल्लेच असतात. रोपांची वाढ होऊन ती लहानाची मोठी होतात. यावरून वनस्पती सजीव आहे हे समजते. समजलं का? छान. वनस्पती हालचालही करतात. कळीचे फूल होताना मिटलेल्या पाकळ्या उघडतात. पण वनस्पतीमधील सगळ्याच हालचाली इतक्या सहज लक्षात येत नाहीत. रोपांनाही अन्नाची गरज असते. यावरून लक्षात येते वनस्पती हालचाल करतात. पण वनस्पती प्राण्यांप्रमाणे इकडून तिकडे मात्र जाऊ शकत नाहीत, कारण वनस्पतींना पाय नसतात. मुळांच्या आधारे वनस्पती एकाच ठिकाणी जखडलेल्या असतात. वनस्पती आणि प्राणी यांच्यात हा फार मोठा फरक आहे बरं का. प्राण्यांना पाय असल्यामुळे ते एका ठिकाणाहून दुसरीकडे जातात आणि वनस्पतींना मात्र एका ठिकाणाहून दुसरीकडे जाता येत नाही. आता तुम्हाला समजलं असेल प्राणी आणि वनस्पतीमध्ये काय फरक आहे. पण दोन्ही सजीवच आहेत बरं का. सांगा पाहू, चित्रातील वस्तू सजीव आहेत की निर्जीव? सजीव असेल तर ती वस्तू वनस्पती आहे की प्राणी आहे? पहा तर मग. या ठिकाणी आहे झाड. तर झाड काय आहे? छान, झाड सजीव आहे. या ठिकाणी आहे नारळाचे झाड आणि नारळाचे झाड पण सजीव आहे. मग झाड सजीव आहे तर ते वनस्पती आहे का प्राणी? छान, झाड हे वनस्पती आहे. हा आहे ससा. हा सजीव आहे का निर्जीव? बरोबर, ससा हा सजीव आहे. मग आता मला सांगा, ससा प्राणी आहे का वनस्पती? बरोबर, ससा हा प्राणी आहे. हा आहे बेडूक. बेडूक सजीव आहे का निर्जीव आहे? छान, बेडूक सजीव आहे. मग मला सांगा, प्राणी आहे का वनस्पती? छान, बेडूक हा प्राणी आहे. हा आहे गॅसचा सिलेंडर. मग हा सजीव आहे का निर्जीव? बरोबर, हा निर्जीव आहे. छान. या ठिकाणी दिसत आहे ग्लास. मग ग्लास सजीव आहे का निर्जीव?
बरोबर, ग्लास पण निर्जीव आहे. या ठिकाणी गुलाबाचे रोपटे दिसत आहे. मग गुलाबाचे रोपटे सजीव आहे की निर्जीव? बरोबर, सजीव. मग आता मला सांगा, वनस्पती आहे की प्राणी? बरोबर, वनस्पती. छान. ही आहे कढई. कढई काय आहे? सजीव आहे की निर्जीव? तर कढई ही निर्जीव आहे. छान. जरा डोके चालवा. आगगाडीचे इंजिन इकडून तिकडे ये जा करत असते. मग ते सजीव आहे की निर्जीव? कोण सांगतंय? छान. आगगाडीचे इंजिन निर्जीव आहे. सजीव झाडाच्या लाकडापासून खुर्ची तयार केली. मग ती सजीव आहे की निर्जीव? छान. खुर्ची निर्जीव आहे. सांगा पाहू, तुमच्या परिसरात कोणकोणते पक्षी दिसतात? कोण सांगतंय? बरोबर, चिमणी, कावळा, कोंबडी, मोर, पोपट अशा प्रकारचे पक्षी परिसरात दिसतात. दगडापासून तयार होणाऱ्या कोणत्या वस्तू तुम्हाला माहीत आहेत? दगडापासून तयार होणाऱ्या मूर्ती असतात. दगडापासून पाटा आणि वरवंटा पण तयार होतो. दगडापासून घर पण बांधतात बरं का. छान. आता आपण परिसरातील सर्व घटकांचे एकमेकांशी नाते कसे असते ते पाहू. पाणी आणि हवा परिसराचेच घटक आहेत. सर्व सजीवांना त्यांची गरज असते. तसेच सर्व सजीवांना अन्नाचीही गरज असते. ते अन्न त्यांना परिसरातूनच मिळते. पहा बरं, याचाच अर्थ काय? तर सर्व सजीव हे परिसरातील घटकांशी नात्यात गुंफलेले असतात. कारण सजीवांना पाणी, हवा आणि अन्न हे परिसरातूनच मिळते. जगण्यासाठी लागणाऱ्या इतर वस्तूही सजीवांना परिसरातूनच मिळतात. पक्षी घरटी बांधतात, त्यासाठी पक्ष्यांना कापूस, काड्या, धागे अशा गोष्टी लागतात. त्या त्यांना परिसरातूनच मिळतात. म्हणजे पाणी, हवा, अन्न त्याचबरोबर निवाराही सजीवांना परिसरातूनच मिळतो. यावरून तुमच्या लक्षात आलं असेल, परिसरातील सर्व घटक आणि सजीव यांचे एकमेकांशी नाते खूप घट्ट असते. आणि माणूस तर परिसरातून कितीतरी वस्तू मिळवत असतो. कापूस, लोकर, रेशीम या वस्तू परिसरातूनच मिळतात. यापासून आपण कापड विणतो. पहा या ठिकाणी चित्रे. माणसाला कापूस परिसरातून मिळतो आणि माणूस मग त्या कापसाचे कपडे तयार करतो. यावरून असे लक्षात येते, माणसाचे आणि परिसरातील सर्व घटकांचे नाते खूपच घट्ट आहे. त्याचप्रमाणे माणूस परिसरातून मिळालेल्या वस्तूंपासून चटया, टोपल्या, वहीचा कागद अशा गोष्टी बनवतो. घर बांधण्यासाठी माती, दगड आणि लाकूड माणसाला परिसरातूनच मिळते. या ठिकाणी पहा, ही मेंढी आहे आणि हिच्या लोकरीपासून आपल्याला ही लोकर मिळते. ही जी टोपली आहे ती बनवली आहे लाकडापासून आणि ही वही पण परिसरातीलच वस्तूंपासून बनवली आहे बरं का. यावरून तुम्हाला समजलं असेल, सजीवांचे आणि परिसरातील सर्व घटकांचे एकमेकांशी असलेले नाते हे खूपच घट्ट आहे. दोन्ही पण एकमेकांशिवाय राहू शकत नाहीत. प्राण्यांना आणि माणसांना जशी परिसरातून मदत मिळते, त्याचप्रमाणे वनस्पतींनाही परिसरातून मदत मिळते. पहा तर मग, काही वनस्पतींच्या बिया वाऱ्यामुळे विखुरल्या जातात. त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी
वनस्पतींची नवी रोपे तयार होतात. म्हणजेच वनस्पतींनाही परिसरातून मदत मिळते. आता आपण पुढे पाहू. सजीव परिसरातून ज्या वस्तू घेतात त्याचा परिसरावर काय परिणाम होत असेल? मेलेल्या प्राण्यांचे मांस गिधाडे, कोल्हे यासारखे प्राणी खातात. पोट भरता भरता परिसर स्वच्छ करतात. मेलेल्या प्राण्यांचे उरलेले भाग कुजतात. ते मातीत मिसळतात. झाडांची पाने गळतात. तीही मातीत पडून कुजतात. त्यामुळे माती कसदार होते. कसदार मातीमुळे वनस्पतींचे पोषण होते. म्हणजेच निर्जीव वस्तूंमध्येही सजीवांमुळे बदल घडून येतात. यावरून असे लक्षात येते, सजीव परिसरातून ज्या वस्तू घेतात त्याचा परिसरावर चांगला परिणाम होतो. समजलं का? छान. माहित आहे का तुम्हाला, मेंढीसारखा केसाळ प्राणी झुडपांची पाने खातो. त्यावेळी मेंढीच्या केसात काही वनस्पतींच्या बिया अडकतात. या ठिकाणी पहा, ही मेंढी तुम्हाला दिसत आहे आणि हिच्या केसांमध्ये हे पहा बारीक बारीक बिया अडकलेल्या आहेत. मग आता काय होईल? ती मेंढी दुसऱ्या ठिकाणी गेल्यावर बिया तिथे पडतात. त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी वनस्पतींची नवीन रोपे तयार व्हायला मदत होते. म्हणजे प्राणी आणि वनस्पती एकमेकांना मदत करतात, हे यावरून समजते. यावरून प्राण्यांचे आणि वनस्पतींचे नाते घट्ट आहे हे आपल्याला समजते. आता आपण पाहू आपण काय शिकलो. आपल्या परिसरात अनेक वस्तू आहेत. काही सजीव आहेत, काही निर्जीव आहेत. सजीव स्वतःहून हालचाल करतात. सजीवांना अन्नाची गरज असते. अन्न खाऊन त्यांची वाढ होते. त्यांच्यापासून त्यांच्यासारखेच सजीव तयार होतात. छान. सजीवांमध्ये काही प्राणी असतात तर काही वनस्पती असतात. सजीवांच्या सर्व गरजा परिसरातूनच भागतात. निर्जीव वस्तूंमध्येही सजीवांमुळे बदल घडून येतात. परिसरातील सर्व घटक एकमेकांवर अवलंबून असतात. हे नेहमी लक्षात ठेवा. परिसरातून मिळणाऱ्या वस्तूंमुळेच सर्व सजीवांच्या गरजा भागतात. अशा वस्तू वाया जाऊ देऊ नयेत. परिसराची हानी आपल्या हातून होऊ नये याची काळजी आपण घेतली पाहिजे. काय करावे बरे? मागील वर्षीच्या वह्यांमध्ये बरीच कोरी पाने उरली आहेत. काय करता येईल? छान. ती पाने आपल्याला परत वापरता येतील आणि आपण ती वापरलीच पाहिजेत. बरोबर. आता या ठिकाणी तुम्हाला चित्र काढायचे. कशाचं चित्र काढायचंय पहा. कोळी जाळे कशासाठी विणतो त्याची माहिती मिळवा. कोळ्याच्या जाळ्याचे चित्र काढा. त्या चित्राखाली ती माहिती लिहा. जरा डोके चालवा. पहा, कापसाचे कोणकोणते उपयोग आहेत? छान. कापसापासून आपण कपडे तयार करतो. चपला कशापासून बनवतात? चपला कातडीपासून बनवतात. चिमणी व दगडाच्या जवळ मोठा आवाज झाला तर चिमणी काय करेल? चिमणी व दगडाच्या जवळ मोठा आवाज झाला तर चिमणी काय करेल? चिमणी व दगडाच्या जवळ मोठा आवाज झाला तर चिमणी उडून जाईल, कारण चिमणी ही सजीव आहे. छान. पाल काय खाते? पाल कीटक खाते. तुमच्या घरातील लाकडापासून तयार केलेल्या वस्तूंची यादी करा. घरामध्ये कपाट, टेबल, खुर्ची, घरातले फर्निचर, घराच्या खिडक्या, घराचे दार हे लाकडापासून तयार केलेले असते.
कोणते प्राणी उंदीर खाऊन आपले पोट भरतात? उंदीर खाणारे प्राणी कोणते? साप, मांजर यासारखे प्राणी उंदीर खाऊन आपले पोट भरतात. गाळलेले शब्द भरा. कोणी उचलून हलवले तरच दगडाची जागा बदलते. छान. मग या ठिकाणी शब्द लिहावा लागेल. ब द ल ते, बदलते. छान. कापूस, लोकर आणि रेशीम यापासून आपण टिंबटिंब विणतो. बरोबर. काय विणतो आपण? कापड. मग या ठिकाणी शब्द येईल का प ड. छान. झाडांची पाने टिंबटिंब तीही मातीत पडून कुजतात. या ठिकाणी शब्द येईल गळतात. ग ळ ता त. छान. आलं का लक्षात? खालील प्रश्नांची उत्तरे द्या. माणसाला परिसरातून कोणकोणत्या वस्तू मिळतात? माणसाला परिसरातून कापूस, रेशीम आणि लोकर या वस्तू परिसरातून मिळतात. वनस्पतींना परिसरातून कशी मदत होते? वनस्पतींच्या बिया वाऱ्यामुळे विखुरल्या जातात. त्यामुळे ठिकठिकाणी वनस्पतींची रोपे तयार होतात. अशा प्रकारे वनस्पतींना परिसरातून मदत मिळते. छान. जंगलातील माती कशामुळे कसदार होते? बरोबर. जंगलात मेलेले प्राणी कुजतात आणि कुजल्यानंतर त्याचे रूपांतर मातीत होते. त्याचप्रमाणे जंगलातील पालापाचोळा कुजतो आणि त्याची पण माती तयार होते. यामुळे जंगलातील माती कसदार होते. छान. आता आपण पाहू चूक बरोबर. काही वनस्पतींच्या बिया वाऱ्यामुळे विखुरल्या जातात. बरोबर. वनस्पती निर्जीव आहेत. चूक. किडे आणि धान्यांचे कण खाल्ल्यामुळे चिमण्यांची वाढ होते. बरोबर. छान. आता या ठिकाणी एक उपक्रम दिलेला आहे. पाहू तर मग उपक्रम काय आहे. प्राणी आणि वनस्पती यांच्याशी संबंधित अनेक सणवार असतात. तुमच्या भागात असे कोणते सण साजरे करतात? ते कसे साजरे करतात याची माहिती मिळवा. आपल्याकडे बैलाचा बैलपोळा असतो आणि नागाची नागपंचमी असते. अशाच प्रकारे आपल्याकडे इतर कोणते सण साजरे होतात याविषयी तुम्ही माहिती मिळवा आणि त्याची माहिती आपल्या वहीत लिहा. चला तर मग आपण भेटूया पुढच्या पाठात.